नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। कोडोली केडीसीसी बँक वारणा शाखा घोटाळा प्रकरणी 5 जणांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल। केडीसीसी बँकेच्या वारणानगर शाखेतील 5 कर्मचाऱ्यांनी 3,22,00,000 रुपयांचा घोटाळा केल्याचे प्रकरण उघडकीस आलं असून या प्रकरणी वारणा शाखेतील 5 कर्मचाऱ्यांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 4 कर्मचाऱ्यांना कोडोली पोलिसांनी अटक केली, तर अन्य एक जण फरार असलेला आरोपी तानाजी ईश्वरा पवार यास अटक करण्यात आली आहे। कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वारणानगर येथे शाखा असून बँकेतील 5 कर्मचाऱ्यांनी संगनमताने बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे। पे स्लिपवर, चेकवर खातेदारांच्या खोट्या आणि बोगस सह्या करून तसेच खातेदारांच्या नावाने बोगस खाती उघडून त्यातून रकमा काढल्या, तसेच खातेदारांची बंद खात्यावरील रकमा काढून घेतल्या। या कामी कर्मचाऱ्यांचा युजर आयडी पासवर्ड वापरून दिनांक 15 जुलै 2021 ते 20 सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये बँकेतील 5 कर्मचाऱ्यांनी संगनमताने 3,22,00,000 रुपयांचा घोटाळा केला। आर्थिक व्यवहारासंबंधीची महत्त्वाची कागदपत्रे आणि केवायसी तपासणी करत असताना बँकेच्या तपासणी अधिकाऱ्यांना वारणा शाखेमध्ये घोटाळा झाल्याची बाब लक्षात आली। घोटाळा केलेल्या कर्मचाऱ्यांकडे संबंधित अधिकाऱ्यांनी मागणी करूनही योग्य कागदपत्रे व केवायसी दाखवू शकले नाहीत, त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आलं असून या प्रकरणी जिल्हा बँकेच्या वारणानगर शाखेतील 5 कर्मचाऱ्यांवर कोडोली पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। जिल्हा बँकेचे उपव्यवस्थापक बाळासो हरी बेलवळेकर यांनी याबाबतची फिर्याद कोडोली पोलिसात दिली। या घोटाळा प्रकरणी पन्हाळा तालुक्यातील माले गावातील क्लार्क मुकेश विलास पाटील, आरळेतील कॅशियर शिवाजी शहाजी पाटील, कोडोलीतील कॅशियर मीनाक्षी भगवान कांबळे, कोडोलीतीलच कॅशियर शरीफ मुमताज मुल्ला या चौघांना कोडोली पोलिसांनी अटक केली असून जिल्हा बँकेच्या वारणा शाखेचा शाखा अधिकारी पन्हाळा तालुक्यातील कळे येथील तानाजी ईश्वरा पवार यास अटक करण्यात आले। आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपाधीक्षक सुवर्णा पत्की अधिक तपास करत आहेत। बोगस केवायसी करून कोटीची अफरातफर केली आहे, त्यामुळे उलाढाल करण्यासाठी नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे। या सर्व गोष्टी विचारात घेता बँकेत ज्या लोकांची खाती आहेत त्यांनी आपल्या खात्याची चौकशी करून आपल्या बँक खात्यातील बँक बॅलन्सची चौकशी करणे गरजेचे आहे। त्याचबरोबर खातेदाराने सतर्क राहणे आवश्यक आहे। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा।